हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे गुरुवार आणि आजला सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि मी नाश्ता वगैरे बनवला, बाळाला स्कूलला सोडवून आली आणि आजला त्याला टिफिनला स्नॅक्स होतं. तर त्याच्यासाठी स्पेशली आजला मी एक डिश बनवलेली, पण ती मला काही शूट वगैरे करता आली नाही कारण माझ्याकडे सकाळचा तेवढा वेळच नव्हता. तर ते डिशचा फोटो मी तुम्हाला नक्की शेअर करेल, दाखवेल का मी आज त्याच्यासाठी काय बनवलेलं. मी आज त्याच्यासाठी रव्यापासून एक पिझ्झा बनवलेला, रव्याचा पिझ्झा. तर त्याला आपण आपल्याला पाहिजे तशी नावं देऊ शकतो, पण बाळाला पिझ्झा आवडतोच, त्यामुळे मग मी रव्याचा पिझ्झा असा तो हे बनवलेला पदार्थ. तर हा मी बनवलेला पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मी आली बाळाला स्कूलमधनं सोडून, नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तर आजला मी असाच एक नवीन विषय घेऊन आलेले आहे, तो म्हणजे सपोर्ट. तर तुम्ही म्हणाल सपोर्ट म्हणजे नक्की काय आणि सपोर्ट म्हणजे कशामध्ये सपोर्ट. तर आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट हा पाहिजे असतो. तर लेडीज तिला घरातल्या सगळ्या गोष्टी करून, मुलांचं वगैरे बघून, तर त्यांना प्रत्येक काहीतरी जॉबला जायचं असतं, कोणाचे सुमन असतात, कोणाचे स्वतःचे काहीतरी वेगवेगळी कारणं असतात. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाचा असतो सपोर्ट, आणि तो सपोर्ट हा घरच्यांचाच असतो आणि घरच्यांचा सपोर्ट असणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. कारण जेव्हा आपले घरचे आपल्याला सपोर्ट करतात तेव्हा आपल्याला दुनियेचं वगैरे काही कोणाचं घेणं देणं नसतं, का शेजारी काय बोलतात, बाकी कोणी काय बोलतं, काही एक घेणं देणं नसतं आपल्याला. आणि ते सपोर्ट वेगवेगळ्या व्यक्तींचे असू शकतात. तुमचा नवरा असेल, तुमची बहीण असेल, भाऊ असेल, किंवा सासू-सासरे असतील, कोणीही मित्रमंडळी कोणीही असतात. तर तुम्हाला सांगते, माझा देखील असंच सपोर्ट करणारे माझे देखील अशीच काही माणसं आहेत. मला माझ्या आईवडिलांचा सपोर्ट तर आहेच, पण सर्वात जास्त सपोर्ट आहे ती व्यक्ती म्हणजे माझी सासूबाई. होय मित्रांनो, मी सासूबाई सांगते कारण मी माझ्या मम्मीलाही मम्मीच बोलते आणि सासू मॉमला पण मम्मीच बोलते, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून मी सासूबाई असं डायरेक्टली सांगितलं. तर मम्मींचा मला खूप सपोर्ट आहे, नवऱ्याचं तर आहेच, ऑब्व्हियसली मिस्टरांचा सपोर्ट तर आहेच. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. पण यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी सर्वात जास्त मला सपोर्ट केला तर त्या म्हणजे माझ्या सासूबाई. मम्मींनी मला सांगितलं की तुझा चॅनल ठीक आहे, 5 महिने बंद होता, पण आता तो चॅनल परत चालू कर आणि परत तू रेग्युलर व्हिडिओ करत जा, व्हिडिओ टाकत जा. लोक व्हिडिओ तुझ्या आवडीने बघतात, कमेंट्स पण करतात आणि मला लोक विचारतात पण का तुम्ही व्हिडिओ बनवत होते, काय झालं, का बंद केले. तर खरं सांगायचं तर मी हा जर परत चॅनल चालू केला तर हा त्यांच्यामुळेच चालू केलाय, कारण त्यांनी सर्वात जास्त मला फोर्स केलेला की नाही तू चॅनल परत चालू कर. चॅनल तर ओपन होतंच, पण व्हिडिओ तू टाकायला सुरुवात कर. तर त्यामुळे मी व्हिडिओ चालू केले आणि मला असं वाटलेलं कुठेतरी, कारण आता एवढे दिवस झाले मी चॅनल बंद केला आहे, मी व्हिडिओ वगैरे टाकत नाही आहे. कधीतरी कोणाची तरी एखादी कमेंट्स यायची तर त्याला मी रिप्लाय करत होते, पण असं वाटलेलं का आता आपला वॉच टाईम कंप्लीट होणार नाही आहे, आपले व्ह्यू वगैरे वाढणार नाही आहे, सबस्क्रायबर होणार नाही आहेत, मग कशाला चालू करायचं. पण त्यांनी सांगितलं की कसं आहे, सुरुवातीला आपल्याला ठीक आहे, नाही येणार तुला व्ह्यूज, नाही येणार, तुझं सबस्क्राईब नाही वाढणार, चॅनल पुढे ग्रो नाही होणार, पण हळूहळू ह्या सर्व गोष्टी होतील. तू रेग्युलर व्हिडिओ टाकत जा आणि तुझे व्हिडिओ वगैरे आपल्या गावाकडचे किंवा बाकीचे काही ब्लॉग छानच असतात सर्व, आणि आम्हालाही सर्वांना बघायला आवडतात. आणि मला नातेवाईकांनी वगैरे सपोर्ट केला, मित्रमंडळींनी सपोर्ट केला, सर्वांनी खूप सपोर्ट केला ह्या गोष्टींसाठी. मला निगेटिव्ह असं कोणी बोललं नाही की तू काय करतेस, कशाला करतेस, किंवा नाही का ते बरोबर नाही वाटत, असं मला कोणीही आतापर्यंत बोललेलं नाहीये. सर्वजण बोलतात का तुझ्यामध्ये ज्या स्किल आहे तू बोलू शकते, तू कॅमेरा फेस करू शकते, तर तू व्हिडिओ करत जा. कारण कसं असतं, सुरुवातीला स्टार्टिंगला कॅमेऱ्यासमोर यायला काही भीती वाटते, बोलायला वगैरे भीती वाटते. हा, मलाही सुरुवातीला वाटायचं का रे कसं बोलायचं, कसं कॅमेरा वगैरे फेस करायचा, कसं वाटेल ते, चांगलं वाटेल का, कोणी काही कमेंट्स करेल का. मी देखील ह्या सर्व गोष्टींचा विचार करायची, पण आता नाही विचार करत, कारण एक सवय पण होऊन गेली आहे. आणि आपले व्हिडिओ असे काही वेगळे कोणत्या विषयावर पण नसतात की कोणी असं वाईट वगैरे कमेंट्स करेल. जे आहे ते सरळ सोपं आणि सर्वांसमोर आहे, ओरिजिनल आहे, त्याच्यामध्ये कोणती गोष्ट फेक नाही आहे, जे आहे तेच मी सांगते.
तर असं मला सांगायचं होतं यातनं की आजचा व्हिडिओ हा सपोर्ट आणि सपोर्टबद्दल आहे. कारण आपण सर्वांनी खरंच एकमेकांना सपोर्ट करूनच पुढे जायचं आहे. आणि जे यूट्यूबर्स असतात तर त्यांना खरंच खूप सपोर्टची गरज असते, आधाराची गरज असते. कारण असं असतं की पहिली गोष्ट रोज काय व्हिडिओ बनवावा हे त्यांना टेन्शन असतं. व्हिडिओ परत ते बनवून ते एडिटिंग करायचे, ते अपलोड करायचे, वेगवेगळ्या काही गोष्टी असतील त्या सर्व बघायच्या. आणि प्रत्येकाला रिप्लाय हा द्यावाच लागतो. कारण आपलं चॅनल हा नवीन आहे. सुरुवातीला आपण ह्या सर्व गोष्टी करतच आपल्याला पुढे जायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी असतात. प्लस घरे बघायचं असतं. आणि त्यातून जर एखादी लेडीज, एखादी जर गृहिणी ब्लॉग वगैरे करत असेल किंवा असे शॉर्ट बनवत असेल, काही व्हिडिओज वगैरे करत असेल, तर तिच्यासाठी हे सर्व खूप चॅलेंजिंग असतं. आणि त्यामध्ये जर मुलं लहान असतील तर, कारण मुलं लहान असतील तर तिला घरातलंही बघायचं, मुलांचंही बघायचं, त्यांची जर स्कूल वगैरे असेल तर तेही बघायचं, त्यांचा स्टडी पण घ्यायचा. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींना असं तिला फेस करायचं असतं आणि त्यातून ती हे सर्व गोष्टी करत असते. तर मित्रांनो, तिला सपोर्टची खरंच खूप गरज असते. आणि एक सांगते का, खरंच जर तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येत नसेल तर तुम्ही निगेटिव्ह तरी कमेंट्स करत जाऊ नका, कुणालाच करू नका. मला तर नाही आतापर्यंत कोणी निगेटिव्ह कमेंट्स केली. पण जे यूट्यूबर्स आहेत, ज्या अशा बायका आहेत का त्या खरंच काहीतरी करू पाहतायत आणि त्यांना त्यांचं स्वतःला सिद्ध करायचंय, तर खरंच अशा बायकांना पुढे येऊ द्या. त्यांना कुणीही वाईट कमेंट्स करू नका, त्यांचा कॉन्फिडन्स तुम्ही लो करू नका. तर हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे काहीतरी कुणीतरी असतं असं कमेंट्स करणारं. तर जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील, नवीन यूट्यूबर्स असतील, तर कोणीही त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, त्या गोष्टी सिरियसली घेऊ नका. कारण आपल्याला जर काहीतरी करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी फेस करतच आपल्याला पुढे जायचे. त्या गोष्टींचा जास्त विचार करू नका आणि तुम्ही नाराज वगैरे होऊ नका. मेन महत्त्वाचा सपोर्ट हा आपल्याला जर आपल्या घरच्यांचा असेल तर बाकी कोण काय बोलतंय याच्याशी आपल्याला काही घेणं देणं राहत नाही. हेच मला तुम्हाला यातनं सांगायचं होतं. माझे मिस्टरांना व्हिडिओ वगैरे मी बनवते, ते गोष्टी आवडतात, ते व्हिडिओ बघतात, लाईक करतात. पण ते व्हिडिओमध्ये कधी शक्यतो दिसत नाहीत. कारण सकाळचा टायमिंग हा त्यांचा मीटिंगचा असतो, त्याच्यानंतर त्यांना बाहेर मार्केटला वगैरे जायचं असतं, त्यांना तेवढा वेळ पण नसतो. मला जेवढा टाईम भेटेल त्यातनं मग मी त्यावेळेस व्हिडिओ बनवत असते. तर मला तुम्हाला हेच सर्वांना सांगायचं आहे, जरी ते आले नाहीत तरी त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाईंचा खरंच खूप सपोर्ट आहे. आणि आम्ही सर्वजण मिळून व्हिडिओ वगैरे बनवतो, याच्यासाठी प्रयत्न करतोय. आता सध्या ते गावाला आहेत, मी गावाकडचे पण काही ब्लॉग वगैरे टाकणार आहे. तर तुम्हाला ते नेक्स्ट याच्यामध्ये येत जातील. कारण आता सध्या बाळाची स्कूल असल्यामुळे मला तिकडे जायला वेळ भेटत नाहीये. पण एवढा 2-4 दिवसात का होईना पण एकतरी ब्लॉग तिकडचा येईल नक्कीच. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडतात का, मला नक्की कमेंट्स करा. आणि एक सांगायचं होतं, खरंच थँक्यू सो मच. मी 2-3 दिवस झाले यूट्यूब रिलेटेड काहीतरी व्हिडिओ बनवते आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर कालच्या व्हिडिओला मला खरंच खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला. भरपूर मला कमेंट्स आल्या आणि खरंच बरं वाटलं मला. कारण खूप लेट व्हिडिओ टाकून देखील खूप छान छान मला कमेंट्स आल्या आणि मला खरंच खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. कारण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि त्या रिलेटेड व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतंय हे मला त्यातनं समजलं. तर खरंच असा सपोर्ट करत जा, आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि जे यूट्यूबर्स आहेत तर त्यांच्या फॅमिली वगैरे पण काही व्हिडिओ वगैरे बघत असतात, तर त्यांना सर्वांना माझं सांगणं आहे, सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. तुमच्या घरात जे कोणी व्हिडिओ बनवत असेल तर त्यांना खरंच सपोर्ट करा. सपोर्टची त्यांना खूप गरज असते. कारण बाहेरचं घेणं देणं नसतं, घरातले जेव्हा सपोर्ट करतात तेव्हा एक वेगळीच एनर्जी असते का नाही आत्ता मला हे करायचंच आहे, ह्या गोष्टी असतात. तर खरंच सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.